आलेले आहे. यस, टायमर ऑन केला जाईल. तुम्हाला वेळेवरती षटक कंप्लीट करायचे आहेत. 12 मॅन देखील आहेत या ठिकाणी. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका, विनंती असेल. हर्षद 11, जय पारदेव गोवे विपक्ष मध्ये टीम दिशांत 11, जय बजरंग भावाळे बी क्रिकेट संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी सूरज केणे आणि त्याच्या समवेत योगेश भालेकर. मागच्या मॅच मध्ये योगेश भालेकर तडफडत होता. यानंतर देखील मोठी मॅच सध्या पाहायला मिळेल आपल्याला. जहनमान सरवली बी विपक्ष टीम बापगाव. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला. गोवेगाव एक्सप्रेस नीरज पाटील, फास्ट अँड फ्युरियस. चला देवेन, लवकर जायचंय मैदानाच्या आत. मॅचला सुरुवात करायची. अंपायर आपण वॉर्निंग देऊ शकता. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी सूरज केणे आणि योगेश भालेकर. नीरज पाटील, पहिला बॉल योगेश साठी जबरदस्त, परंतु लाईन खराब, वाईट बॉल. मी उल्लेख केला होता फास्ट अँड फ्युरियस. बॉल पडला, बॉल यष्टीरक्षकाकडे गेला, लाईन खराब होती, वाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं आला. अतिरिक्तनं सुरुवात झाली आहे डावाला टीम दिशांत 11 भावाळे बी संघाची. यावेळेस फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला अडवलं जातोय. खराब थ्रो, मी म्हणेन खराब थ्रो आला. जर गोलंदाजावरती थ्रो फेकला असता योगेशची विकेट धोक्यामध्ये होती, परंतु एक सिंगल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मॅच साठी, कारण माहिती आहे दोन मोठे संघ सध्या आपापसा विरोधामध्ये भिडतात. भावाळे बी संघ गोलंदाज सज्ज झाला. विकी दादा आपलं देखील स्वागत आहे. स्टेप आउट झाला इनफिल्डच्या वरनं. हा फटका चांगला, मात्र कव्हरचा खेळाडू जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सूरज केणे नीरज पाटील सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज नीरज शफल झालाय. गुड नाटेक, सिक्सर देख. ज्या वेगानं बॉल आला त्याच वेगानं सीमा पार षटकार. धावफलक पुढे सरकताना 10 या अंकावरती. मनोज भोईर पिंपळकर यांच्याकडनं गोवे संघासाठी शुभेच्छा आल्यात, आपलं देखील स्वागत. सोडून दिला, लाईन खराब, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती.
गोलंदाज सज्ज. काय घडलंय काय घडलंय. अपील जोरदार केली जातीये आणि सूरजनं देखील परतीचा प्रवास सुरू केलाय. विकेट समाधान पहिला धक्का भावाळे बी संघाला. सूरज केने बॅक टू द डगआउट. गोलंदाजी चांगली करतो, क्षेत्ररक्षण चांगलं करतो, परंतु बॅटिंग मध्ये सध्या सीझन मध्ये स्ट्रगल आपल्याला निश्चित सूरजचा पाहायला मिळतोय. न्यू बॅटर वेदांत गुळवी आपल्याला पाहायला मिळतील. नीरज पाटील बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस डॉट बॉल. गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. गोवे विपक्ष टीम भावाळे बी अशी मॅच सध्या पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती. अगदी पहिल्या 3 चेंडूवरती बोलबाला होता टीम भावाळे बी संघाचा, परंतु कमबॅक केलं पुढच्या 3 चेंडूमध्ये नीरज पाटीलनं. दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये विवेकला बोलवलं जात आहे. विवेक आल्यात दुसरं षटक घेऊन. पहिल्या षटकामध्ये फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी झाली, परंतु एक षटकार नक्की झाला. नीरजच्या विरोधामध्ये सूरजनं ठोकला होता, परंतु त्याला बाद करण्यात यश मिळालं. दुसऱ्या षटकामध्ये विवेक आल्यात. समोर योगेश भालेकर मॅन इन फॉर्म. विवेक पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अपील तर केली जाते. डायरेक्ट हिट झालंय. डायरेक्ट हिट तर झालंय आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली जाते आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आलेला आहे. सॉफ्ट सिग्नल आउट आलेला आहे, परंतु डिसिजन तिसऱ्या पंचांकडे. काय घडलं. वेदांत गुळवी नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. डायरेक्ट हिट केली. अपील पण केली होती. तिसरे पंच सेट आहेत, बघतात सांगतील. चौथा हिरवा स्पोर्ट मानकोली आयोजित खासदार बाळामामा चषक 2024 मॅच गोवे विपक्ष भावाळे बी अशी पाहायला मिळते. आणि येस येस धावचीतच्या रूपानं विकेट गेली आहे.
वेदांतला माघारी परतावं लागणार आणि मोठी विकेट मी आणखीन म्हणेन वेदांतला जास्त संधी मिळत नाही या काही करण्यासाठी त्या मॅच मध्ये विकेट गेली या. One bounce into the fans. चौकार. इन ऑन कार्ड 15 धावा फलकावरती. गोलंदाज विवेक पाटील. फुलटॉस बॉल आणखीन एक इनफिल्डच्या वरनं खेळून काढलाय. डीप पॉइंटला खेळाडू होता तो कव्हर पर्यंत आलाय. थ्रो केलं जाईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. फुलटॉस बॉल दिला होता योगेश भालेकरला परंतु नक्कीच उल्लेख करेन की फुलटॉस बॉल वरती भरपूर काही करता येत नाही या मैदानावरती गेल्या 3 दिवसांपासून पाहिलंय. आजच्या दिवसामध्ये देखील आपण पाहतोय फुलटॉस बॉल वरती काही एक करता येत नाही या. फक्त ओव्हर पिच बॉल याच्यावरती षटकार ठोकले जात आहेत. हा फटका बघा योगेश भालेकरचा क्लास. बॉल सीमा पार. चौकार. विवेक पाटील पुढचा बॉल. यावेळेस सर बॉटनं लॉफ्टेड हिट. हा फटका देखील चांगला आणि धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगली बॅटिंग योगेशची पाहायला मिळते. उल्लेख केला होता योगेश जोपर्यंत तोपर्यंत 50+ टोटल निश्चित डोक्यामध्ये टीम भाबळे बी संघाचे असेल. विवेक पाटील स्विच हिट केलाय. फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाही आहे. योगेशला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का मोठा मासा गाला लागतोय. योगेश भालेकर बॅक टू द डगआउट.
टीम गोवे संघाला. यानंतर वॉर्निंग नसेल, यानंतर डायरेक्ट पेनल्टी. यस, सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला अतिरिक्त खेळाडू आणावा लागेल. वेळ जास्त घेऊ नका, विनंती असेल. राकेश येतात तिसऱ्या षटकामध्ये. राकेशला बोलवलं जात आहे. अगदी रिस्क स्पिनर आहेत. अगदी फिंगर स्पिनर आहेत. पाहूया कशा प्रकारे खेळ राकेशचा राहणार आहे. सज्ज झाल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल टीम गोवे संघाला. तुम्हाला एक वॉर्निंग आलेली आहे. राकेश सज्ज झाला आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल फटका तर चांगला, मात्र मिड विकेटला खेळाडू लावलाय. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती. अगदी पिचिंग भरपूर चांगली केली जाते या राकेशच्या माध्यमातून. परंतु आता समोर डावखुरा त्याचा बॅटर असेल. काय घडेल या चेंडूवरती पाहणं योग्य असेल, कारण डावखुरा त्याचा गोलंदाज देखील आहे राकेश गोविल. त्याच्या समोर मला वाटतं जोगेंद्र आला. जोगेंद्र भालेकर, योगेशचे भाऊ बंधुराज. बॅकफुट वरती गेला, कट केला, एक धाव या चेंडूवरती देखील कंप्लीट. खेळ सध्या तरी पाहायला मिळतोय. एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे सिंगल डबलचा खेळ. ज्या चेंडू खराब असेल त्या चेंडूवरती प्रहार केले जातील. राकेश गोविल 2 चेंडूवरती 2 सिंगल खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी. टीम बापगाव संघ आपण रिपोर्ट करायचा. टीम बापगाव यावेळेस बघा सरळ डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. चांगला थ्रो. आकाश त्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्याकडनं चांगला थ्रो, चांगली फेकी. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धाव फलक पुढे सरकेल. 28 धावा. मात सुरू ठेवायची. राकेश पुन्हा सज्ज झाला. यावेळेस फिरून मारलाय बॉल सीमारेषे बाहेर. षटकार. म्हटले असते भिंगरी शॉट. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला जोगेंद्र भालेकर याच्या बॅट मधनं. हा फटका देखील डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती. दुसरीचा प्रयत्न नाही. बघा एक माइंडसेट असतो. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. गोलंदाजांवरती थ्रो करण्यापेक्षा कीपर वरती थ्रो केला जातो आणि कीपर सुमित पाटील आहेत. धाव फलक 35 धावा. शेवटचा बॉल. यावेळेस फटका मिस टायमिंग तर आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणती चुकी त्यानं केलेली नाहीये. विकेटचं झालंय पतन. धक्का लागला आणखीन एक. टीम भावाळे बी संघाला. योगेंद्र अविनाश बॅक टू द डगआउट. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल.
शेवटच्या षटकामध्ये यंग अँड टॅलेंटेड गोलंदाज देवेन पाटील आपल्याला पाहायला मिळेल. युवा गोलंदाज देवेनवरती विश्वास दाखवला. मागच्या मॅच मध्ये देखील देवेनवरती विश्वास दाखवला होता. चांगली गोलंदाजी केली, मॅच जिंकवली. परंतु या मॅच मध्ये किती धावा तो रोखू शकतो. 35 बनल्यात, अजून किती प्लस बनतील या शेवटच्या षटकामध्ये. देवेन पाटील सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर जोगेंद्र. पहिला बॉल उडवलाय, चेंडू हवेत आहे, फसलाय फटका. 2 अटेम्प्ट तर केले परंतु झेल कंप्लीट करू शकला नाही. या दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती. बॅटर सुजित आहेत, सुजित जाधव. हा खेळाडूचा नक्कीच उल्लेख करेन की चांगला बॅट्समन आहे. हार्ड हिटिंग साठी हा खेळाडू ओळखला जातो. भावळे बी संघामध्ये अनेक मॅचेस ज्या प्रेशर मध्ये होत्या त्या त्याने काढून दिल्यात, त्या जिंकवून दिल्यात. परंतु सध्या फर्स्ट इनिंग सुरू आहे आणि धावफलकावरती धावा 36. सुजित वरती अपेक्षा आहे 45 प्लस जाण्याचा प्रयत्न निश्चित येथून भावळे बी संघ करणार आहे. गोलंदाज सज्ज. सुजितच्या विरोधामध्ये आल्या भिरकावून दिलाय, बॉल सीमा पार, षटकार. Batsman back to the dugout. देखील उत्तर दिलं की तू या अगोदर षटकार ठोकला होता, तर पुढच्या चेंडूवरती मी तुझी दांडी गुल करणार आहे. आणि भरपूर चांगला चेंडू, बॅटची कडा लागली आणि बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेत गेला. काही वेळेस नशिबाची देखील साथ लागते या गोष्टींसाठी. ती साथ सुजितची नव्हती. न्यू बॅटर निखिल आलात, मागच्या मॅचचा हिरो होता. 2 षटकार ठोकून मॅच जिंकवली होती. आता सुद्धा त्याला मला वाटतं 3 चेंडू बाकी आहेत, 3 चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे. आता 3 चेंडू मध्ये षटकार चौकार येतील की एकेरी दुहेरी धाव की विकेट मिळवेल देवेन पाटील. पुढचा बॉल भिरकावून मारलाय, बॉल सीमा पार, लांबच लांब, षटकार. दोन मारले होते, हा तिसरा मारलाय. ती मॅच वेगळी होती, समोर शेरू माता वळ होती. परंतु आता जे पारदेव घुबे हा संघ आहे, काय जबरदस्त फटका. निखिल केणे. ग्रामीण क्रिकेट आहे आणि लिमिटेड ओव्हर मध्ये हेच अपेक्षित असतं. जो कोणता खेळाडू येईल तो फक्त षटकार आणि चौकार ठोकण्याचाच विचार करतो. गोलंदाज सज्ज. यावेळेस देखील फुल पॉवरफुल सक्सेसफुल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
सरवली संघ आपण कमिटीशी संपर्क साधा. गोलंदाज झाला सज्ज. यावेळेस देखील 3-3 बॉल सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार आणि इनिंगला झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 60 धावा धावफलकावरती. 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्पेशल फिनिश केला बॅट्समन निखिल केनेनं. जबरदस्त बॅटिंग. 3 मध्ये 3 षटकार हॅट्रिक कंप्लीट केली शेवटच्या 3 चेंडूवरती. आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 60 बनल्या. 61 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जशी माच सुरू येईल तसा आपण ऐकूयात सुभाष धुमाळ सरांचा आवाज. तर प्रथम फलंदाजी तब्बल 60 धावा आपल्याकडे झलकवलेल्या आहेत दिशान 11 भावले ब संघाने. आणि आव्हान जे ठेवलं गेलेलं ते या तब्बल 61 धावांचं. आमचे दोन्ही पंच आता मात्र मैदानाकडे रवाना होत आहेत. आव्हान दिलं गेलेलं आहे तब्बल 61 धावांचं. आपण पाहत आहोत मित्रांनो चौडोरा स्पोर्ट्स मानकुल आयोजित खासदार चषक 2024.
सर्व जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहिला चेंडू लॉफ केलेला आहे, लॉफ्टेड फटका, मात्र फटका फसलेला आहे आणि चेंडू फिल्डरच्या हातात बसलेला आहे. पहिला हादरा बसतोय सुमितच्या रूपाने गोवे या संघाला. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. आव्हान मोठं आहे, आपण पाहतोय आव्हान तगड आहे, तब्बल 61 धावांचा. सुरोज केने गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तर सामना करू फलंदाज नीरज. आपण सामना पाहतोय या दिशान 11 भावले बी विपक्ष हर्षद 11 पारदेव गोवे या दोन संघामध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यशस्वीच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार. नशिबाचा चौकार. चौकाने अखेर अकाउंट ओपन होतोय या गोवे या संघाचं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय. चेंडू सरळ निघून जातोय या इष्टमध्ये. धावसंख्या स्थिर, धाव प्लेकर 4 धावा. दरम्यान आमचे एक्सपर्ट स्कोरर नंदू पाटील मॅन फ्रॉम सुरई, नंदू पाटील सरांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम नंदू पाटील सर. या दरम्यान पंचांचं वाढचं इशारा आहे. इथे मात्र आपण पाहतोय या फायनल रिझन मध्ये मिसफिल्ड आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. 1-2 चौकार.
कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षकांनी परिणामस्वरूप या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावा देखील पूर्ण करत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 12वर पोहोचते. यंदाच्या अंगमाचा विचार केला तर यंदाच्या अंगमामध्ये पहिला जिशेचा करंडक चषक जिंकण्याचा विक्रम जॉन सरवली ब संघाच्या नावे आहे, ज्यांनी या कालवार मैदानावर वडगर चषकावर नाव कोरलं होतं. स्विंग अँड मिस आणि या पहिल्या अर्धशतक यंदाच्या अंगामध्ये जयदुर्ग सुरवे संघाच्या केतन पाटीलच्या नावे आहे. गेल्या वर्षी पहिला चषक गेल्या वर्षीच्या अंगामाचा विचार केला तर पहिलं अर्धशतक सूरज केनीच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. इथे मात्र लॉप केलेला चेंडू लॉफ्टेड फटका मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. दिन में दिखते हुए संकेश केनी आपलं हार्दिक स्वागत आहे. सौठवरा मानकुली संघाचे ते खंदे समर्थक आहे. रातू की कातील आपण पाहतोय दिन में रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधता नाही. एक सिंगल रन्स येथे सोडली जाते. अगदी दिवसा ढवल्या ही चोरी धावेची केली जाते. पंचांचा लेग बादचा इशारा होतोय. धावसंख्या सिंगल वाढून होते ते धावपलकावर 13 धावा. वेलकम संकेश केनी आपलं हार्दिक स्वागत आहे. रातों के कातिल दिन में दिखते हुए. स्विंग अँड मिस गुडनेस वाटून चेंडू पडतो आणि निघून जातो या यशच्या हातामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावपलकावर 13 धावा. आव्हान आपण पाहतोय या 61 धावांचं आव्हान आहे. क्लीन बॉल गेन अंदर और डंडा बाहर.
नेलवण बावले बी संघाला पाहतोय. मागील सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने या 2 षटकार खेचले होते शेवटच्या चेंडूंवर, त्या फलंदाजाने या सामन्यामध्ये षटकांची हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे. म्हणजे सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. मागील सामन्यामध्ये 2 आणि त्यानंतर या सामन्यामध्ये 3. इथे लॉर फुलटा चेंडू लॉफ केले चेंडूला आणि चेंडू निघून जाईल कॉकन रिझन मधून सीमा पार चौकार. धावसंख्या 19 आपण पाहतोय. सोमनाथ पाटील चौकाराने या आपल्या अकाउंट ओपन करतोय. इथे पुन्हा एकदा मेडिकल रिझन मध्ये चेंडू आउट होलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. दुसरी धावेसाठी या मात्र प्रयत्न केला जात नाही कारण क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 धावा आणि इथून जर बघितलं तर 41 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र या इथून फक्त 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय आस्किंग रेट वाढला जातोय. पुल केलेल्या चेंडूला मात्र गॅप शोधू शकलेला नाही. सूरज केने या चेंडू फील्ड करून फेकी करतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 21 धावा. 40 धावांची आवश्यकता आहे. मात्र चेंडू शिल्लक आहेत ते फक्त आणि फक्त 8 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या विकेश मुकादम वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटकात आलोय. तर सामना करेल फलंदाज बाहुबली बॅट्समन सोमनाथ पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून अगदी कव्हरच्या डोक्यावरून चेंडू टोललेला आहे आणि चेंडू निघून जातो या स्वीपर करूमधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. संघाला 6 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असताना शिलोमाता वर्ल्डच्या आतिश पाटील विरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 षटकार टोकून पाप्या खारीकने तो सामना जबरदस्त कारिवली संघाला जिंकून दिला होता आणि या
2 वर्षापूर्वी काले मैदानावर जॉली स्पोर्ट्स कामतगाव संघाविरुद्ध जे वचन कारवी संघाला 30 धावांची आवश्यकता असताना अमोल पाटील विरुद्ध 3 चौकारांनी 3 षटकार टोकून तो सामना पाप्याखारीने पुन्हा एकदा कारवली संघाला जिंकून दिला होता. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये आणि झेल ड्रॉप. पाच चेंडू आणि 31 धावांची इथून अजून आवश्यकता आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुजित जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन अवघड बनतंय आपण पाहतोय, कारण 5 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. लॉफ्ट शोल्डर चेंडू, लॉफ्ट केलेला चेंडूला मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय या वाईड अप लॉंग ऑन रिझल्टमध्ये. फक्त एकच धावाने आता मात्र आपण म्हणू शकतो या की या आकाशामध्ये कुठल्या प्रकारचा ढग नाही, मात्र गोवे संघाच्या डोक्यावर पराभवाचं ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत. पराभवाच्या छायेत आता मात्र अर्षद 11 पारदेव गोवे हा संघ आणि विजयाकडे मार्गक्रमण करताना दिशान 11 भावले बी हा संघ. मंदेश मात्रेंनी या रुपेश मात्रे फॅम टीम रिवर्स फाटका खेळलेला आहे, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिसऱ्या ॲटम मध्ये हा झेल त्याने पकडलेला आहे. तर हा सामना अखेर जिंकलेला या दिशान 11 भावले बी या संघाने. अभिनंदन रुपेशजी मात्र, अभिनंदन मंदेशजी मात्रे, आणि हार्ड लक हर्षद 11 पारदेव गोवे